तर मित्रांनो नमस्कार. आपला वर्धा यवतमाळ नांदेडचा जो पूल आहे फायनली रेल्वेचा, जो आपल्या पुसदला हा जोडतो, पुसद बायपासला आपण बघू शकतो. सध्या पुसदवरून ही बस आलेली आहे आणि आता मित्रांनो आम्ही जे आहेत डेली इकडं वॉकिंगला येत असतो. या माध्यमातून आता या पुलाचं काम मित्रांनो सुरू झालेलं आहे आणि सध्या या पुलावरून मित्रांनो आपली जे वॉकिंग सुरू आहे, हा रोड जो आहे हा दिग्रसला जातो आहे आणि ती बस जे चालली तो मानोरा बायपास आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो आपला वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं जे काम आहे आणि हे पुलाचं जे काम आहे मित्रांनो, तर इथून आपण आता आजची अपडेट देत आहोत. समोरचंही मित्रांनो मी तुम्हाला काम दाखवतो, सध्या काम कसं झालेलं आहे. तर हा जो आहे मित्रांनो हा पूल आता पूर्ण बनलेला आहे. इकडून आपण दोन्ही पासो दिग्रसला एक रस्ता चालला आणि हा जो डाव्या साईडचा रस्ता आहे मित्रांनो, तिथे बोर्ड पण तुम्हाला मी दाखवतो आहे बघा. एका साईडला आपलं मानोरा आहे आणि एका साईडला दिग्रस आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपला हा रेल्वेचं काम आणि हे पुसद रोड करून मित्रांनो येत आहे. तर या सगळ्यामध्ये मग आता हा प्रोजेक्ट नेमका केव्हा पूर्ण होणार, तर तुम्ही नेहमीच सांगता की रोज रोज काय तेच ते अपडेट, परंतु मित्रांनो रोज काही ना काहीतरी नवीन अपडेट यामध्ये आपल्याला असलेले दिसतं. आणि सगळं आता जी कामाची प्रगती आहे मित्रांनो, तर हे त्या काही दिवसात पाहतो आपण की पूल पूर्ण झाल्यानंतर जे इतर कामं आहेत, तर आता स्टेशनवरती पटऱ्या पण आलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता सध्या आपल्या कामाचं लोकेशन यापर्यंत आपल्याला आलेलं दिसतं. आणि हे इथली जी नवीन कॉलनी झाली होती मित्रांनो, हा सगळा त्या कॉलनीमधला भाग काही या नगरातलं सुदर्शन नगर म्हणून आहे. तर सुदर्शन नगरातील बरेचसे घरं यामध्ये आहे ना सर, 50 घरं साधारणतः या कॉलनीमध्ये गेलेले आहेत. हे सुदर्शन नगराचा भाग होता. इथं पंप आपल्याला दिग्रसचं दिसत आहे. तर असं सध्याचं मित्रांनो हे अपडेट जे आहे ते सुदर्शन नगर आहे. मागचा भाग याचा आपल्या ट्रेनच्या याच्यामध्ये तो गेलेला आहे. तर दिग्रसचं रेल्वे स्टेशन इथून जे आहे मित्रांनो, तर 2.5 किलोमीटर अंतरावरती त्या साईडला आहे. ते नेहमीच आपण तुम्हाला दाखवलं. आणि इथून साधारणतः 1.5 किलोमीटरवरती जे मोठा पूल आहे आणखीन मग धावंडा नदीवरचा, तर तो आहे. आणि त्याच्या लागूनच एक आणखीन पूल आहे तो नाल्यावरचा काठीचा, जो आपण 1 महिन्यापूर्वी दाखवला होता. काही दिवसात तिकडे अपडेट मित्रांनो आपल्याला दाखवू आपण. तर अशी आहे मित्रांनो परिस्थिती. हां, तर मित्रांनो नमस्कार. आज आपण वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या रेल्वेच्या ट्रॅकवर आहे आणि कामाचं मागे तुम्हाला दाखवलं होतं की हे साईडचं या ठिकाणी भरण्यात येत आहे. व सोबतच आता बरेच दिवसानंतर आपण मोठा व्हिडिओ 5-6 दिवस झाले मित्रांनो याच्यावर बनवला नाही. तर इथे आपण समोर पाहतो तो पुसदचा जो आपला मित्रांनो या ठिकाणी पुसदकडं जाणारं जे काम आहे, तर ते हे काम SMS कंपनी करत आहे. आणि पुसदकडं समोरून मित्रांनो काम जे आहे, तर ही टनल जी आहे तर या भागामध्ये आहे. इथून 2 ते 2.25 किलोमीटरच्या नंतर पुसदची मित्रांनो टनल सुरू होत आहे. परंतु आपल्याला आता जो या ठिकाणचा पूर्ण झालेला मित्रांनो हा आहे पूल आहे, तो पुसदकडे जात असताना तो मित्रांनो आता त्याचं काम 100% झालेलं आहे. ते मी तुम्हाला लगेच दाखवतो. आणि ही सगळी शूटिंग मित्रांनो वॉकिंग करत असताना आम्ही डेली एक ब्लॉग वर्धा यवतमाळ नांदेड याचा टाकतो आहे, कारण की ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचल्या गेली पाहिजे. हाच यामागचा आपला मुख्य उद्देश असलेला दिसतो. इथे आपण बघू शकता की साधारणतः 300 मीटरवरतीच मित्रांनो आपला हा पूल आहे. आणि इथे हा मित्रांनो याचं सगळं मागे आपण दाखवलं होतं की याच्यावरती भरतीचं काम आता पूर्ण झालेलं आहे. या सिच्युएशनमध्ये सध्या आपलं काम आलेलं आहे आणि पुढची शूटिंग पण मित्रांनो आता कंटिन्यू तुम्हाला आपण दाखवत आहे. हां, तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेडचं आपण पाहतो की जे आपलं पाणी आहे, ड्रेनेज सिस्टीम आहे, तर इथं मागे आपण म्हटलं होतं की हे मोठे मोठे बंबे कशासाठी आले. तर इकडं तुम्हाला मी दाखवतो की हे बंबे नेमके कशासाठी आलेले आहे. कारण की जे स्टेशनवरचं मित्रांनो पाणी आहे, तर स्टेशनवरचं पाणी म्हणजे इथे आपण पाहतो की नाली आहे आणि या नालीच्या साईडला हे पूर्ण जे स्टेशनवरचं मित्रांनो जमा होणारं जे पाणी आहे, तर या ठिकाणी जाण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. आणि हे एक्झॅक्ट स्टेशनच्या मित्रांनो मधल्या भागात येतं. म्हणजे आणखीन समोर एका ठिकाणी असेल याच्यापेक्षा मोठे बंबे जे आहेत, तर तिकडं ते लागलेले आहेत. या माध्यमातून हे सगळं जे आपलं पाणी आहे मित्रांनो, तर ते सगळं बाहेर निघण्यासाठी या ठिकाणी हे मोठे मोठे बंबे लावलेले आहेत. ही होती आजची अपडेट.